नाही बोल की. हा कुठे रे? घरी आलो जरा. बर खरे बर काय नाही. आविदाबा आमदार कसं काय रे? एक नंबर का रे? माणूस म्हणून तरी चांगला आहे. तो एक नंबर माणूस म्हणून तर एक नंबर. ॲटिट्यूड नाही, काय नाही काय नाही. सर्वसामान्य माणसाच्या हातात 5 मिनिटं हात देऊन बोलतय. हं. एक नंबर आहे. त्याचं काय टेन्शन नाही. त्याला एक जण आला म्हणला माझं मत फेल गेलं नाही म्हणला मताचा विषय कट कर. हं. मी एक मराठा आहे, तू एक मराठा आहे, ह्याच्याविषयी बोल. मतदान बिद्दान खड्यात घे. आपण बरं. सगळी मराठ्यांसाठी चाललं विषय करला. त्यामुळे भारी वाटलं. राजकारण सगळं साईडला ठेवून चालला ते आपल्यासाठी. बोलाय चालाय कसं काय? एक नंबर म्हणून हातात हात देऊन बोलला. एक नंबर. जनरल मध्ये जाऊन बसन म्हणला हं. टीसीला. हं. टीसी ते होता त्यांना मी जनरल मध्ये बसन म्हणला. सगळं माझं मराठा बांधव आतमध्ये एसीत बसव. पूर्ण पैसे मला सांग मी देतो म्हणला. हं. ती जर खाली बसली आणि मी जर क्लास 1 मध्ये बसलो तर ती माझा अपमान आहे म्हणला. मी जाऊन बसन म्हणला ह्याच्यात. हं. नाही नाही साहेब मला काय अडचण नाही. पैशाचा काय विषय नाही. जिथं जागा आहे तिथे सेट करून दे. झोपून आलो. हं. एक नंबर एक तुला तर नंबर माणूस. राजकारणाचं जुळत नाही, आमदार बिमदार जुळत नाही, तू कसं काय त्याला भारी म्हणतोय? हा तुला तर राजकारणाचं जुळत नाही, तू कसं काय भारी म्हणतोय? राजकारण ना. अरे राजकारणाचा म्हणून ती माणूसच नव्हता त्या दिवशी रे आला. हं. हा राजकारणात म्हणून आलाच नाही ना ती त्या दिवशी. म्हणून भारी वाटलं आपल्याला ती जर आल्यावर म्हणलं असतं का मला दिलेली मतन फितन कुठं काय हं. तर त्याला झिरोच किंमत होती आपल्या नजरेत काय. हं. अरे ती काय मताचं नावच करून देत नव्हता. हं. मला मतदान तो दिलं का नाही मला माहित नाही. हं. मला माहित आहे माझ्याकडे मी गाडी ईडी वाकडी काय म्हणलं माहिती आहे का ती माझ्याकडे सुद्धा घरी गाडी ईडी वाकडी आहे. हं. कोण पोरांनो मी गाडी घेऊन जातोय तर मी मध्येच अडकतोय आमदार ते म्हणून का माझ्या गाडीला पंख लागणार आहे का म्हणून मी सीएसटी वरनं डायरेक्ट मला तिथं जायचं मला मनोज दादा हं. आपण सगळे ते ज्याच्यासाठी लढतो मी त्याच्यासाठी येणार तुमच्या संगत येणार आणि तिथं आपण फ्रेश होऊन मस्तपैकी जाऊ म्हणला मनोज दादाची गाडी घेऊ काय अडचण नाही. मग ती सीएसटीला उतरून तिथनं मी गेलं आलं तिथं आलंच किती अरे भारी वाटलं आपल्याला. आमदार तिथं पोहोचला ना त्यानं रेल्वेचा प्रवास करू दे हं. पण आला. मराठ्यांसाठी आला म्हणून लय भारी वाटलं. एक नंबर माणूस आहे. ओके ओके. हा